Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. 26 जूनला पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पार पडणार आहेत आणि यासाठी आता उभाटा पक्षाकडून अनिल परब यांचं नाव समोर येत आहे। तर आपण पाहतोय शिवसेनेकडून दीपक सावंत यांना देखील उमेदवारी दिली जाईल असे कयास लगावले जातात। आपल्या सोबत आमदार संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत। काय वाटतं नेमकं, कारण अनिल परब म्हणतात की एकनिष्ठ शिवसैनिक विरुद्ध गद्दार असा हा सामना होईल। अनिल परबची एकनिष्ठता त्या मातोश्रीवर फुलं लावण्याची आहे। वाढदिवस आहेत, बांद्रामध्ये बॅनर लाव, आणखीन काय वर्धापन दिवस आहे तिथं फुलाची रांगोळी काढ। हे एवढं काम करणं जर याला जर एकनिष्ठता म्हणत असेल तर ते त्यांना लकलाम। परंतु जो शिवसैनिक आहे, जो हाडाचा शिवसैनिक, ज्यांनी अनेक मेहनत करून हा पक्षासाठी ज्यांनी हातभार लावलाय, त्यातले आम्ही आहोत। अचानक येऊन रेघा मारणाऱ्यापैकी नाहीत। म्हणून दीपक सावंतांनी अनेक वर्ष एकनिष्ठतेने काम केलेलं होतं। त्यांनाही त्याला तो अर्थ अवजड झाल्यामुळं त्यांनी तिथून त्यांना काढण्यात आलं आणि आज तो दीपक सावंत निष्ठेने शिवसेने प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललाय। मला वाटतं त्यांचे जेव्हा डिक्लेअर होईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने ही लढाई जेव्हा पाहाल तर दीपक सावंत हे विजयी झाल्याचे आपल्याला दिसून येईल। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। पण ज्यांच्यावर चौकशा होत्या त्या भाजपमध्ये गेले, आता त्यांच्यावर कुठल्याही चौकशा नाहीये, त्यांना उमेदवारी दिली जाते असे पण त्यांनी आरोप केले। तर भाजपमध्ये गेले, कशात गेले, हे चौकशा बंद होत नसतात। हे एवढे विद्वान लोक आहेत, यांना एवढंही कळत नाही का? अनिल परबवर चौकशी आहे की नाही? आहे ना चालू। वायकरवर चालू आहे की नाही? आहे ना। आता उभाटा गटाच्या अनेक नेत्यांवरची चौकशा सुद्धा पेंडिंग आहे, त्या चालू होतील। संजय राऊतवर चौकशी आहे ना। म्हणून चौकशी असल्यामुळं कोणी कुठं गेलं तर त्या चौकशा बंद होत नसतात। हे वारंवार प्रत्येकाने सांगितलेलं आहे आणि तरी यांचं हे अकलेचे जे काही तारे तोडतायत हे यांना न कळल्यामुळे असं बडबडतायत। एक तर मुंबईची जी नाले सफाई पूर्ण झाली नाहीये त्यावर पण त्यांनी टीका केली आहे। आता तर म्हणतात की मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यामध्येच कुठेतरी धुसमुसत आहे आणि श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे, कारण मुख्यमंत्री जात नाहीत, आशिष शेलार जातात असं सुद्धा ते म्हणतात। आमच्याकडून आदित्य ठाकरे सुद्धा पाहणी करायला जातात, त्यामुळे मुंबईकरांना वेटीस धरण्याचं काम कुठेतरी सुरू आहे असं म्हणतात। गेल्या वेळेला पावसाळ्यात तुम्ही पाहिलं असेल तर कुठेही नाले तुंबलेले तुम्हाला आढळलेले नाहीत। हा परिणाम याचा होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्या ठिकाणी नाले तुंबणार नाही त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याचा सत्कार केला जाईल आणि ज्या ठिकाणी नाले तुंबल्या जातील त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ही स्पष्टपणे तंबी दिल्यामुळे गेल्या वर्षी कुठे नाले तुंबले नाही। म्हणून उभाटा गटाच्या लोकांना फोटो पासून वंचित राहावं लागलं। त्यांचा दरवर्षाचा कार्यक्रम असतो, नाल्याच्या जवळ जाणे, फोटो काढणे आणि आम्ही नाले सफाईचं काम पाहायला आलो होतो हे दाखवणे। आता ती वेळ त्यांच्यावर येणार नाही, म्हणून ती वेळ आता आपल्यावर येत नाही हे पाहूनच ते लंडनला गेलेले आहेत। आशिष शेलार असेल की मुख्यमंत्री असतील, हे प्रामाणिकपणे काम करतायत आणि आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही। मुख्यमंत्र्यांनीच गेलं पाहिजे किंवा आशिष शेलारांनीच गेलं पाहिजे असं काही नाही। कोणीही जाऊन आपल्या विभागातला असेल, मुंबईतला असेल, या कामाकडे लक्ष ठेवू शकतो। बरं, मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये सर्व विभागीय आयुक्तांची बैठक ठेवली होती, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ठेवली होती। पालकमंत्री त्या बैठकीला उपस्थित राहिले नाही, यावरून पण टीका केली आहे। जर टेंडर काढण्याची बैठक असती तर त्या ठिकाणी सगळे नेते पोहोचले असते, हा टोला आहे। अहो, रात्री 11:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी अचानक निर्णय घेतला की मला उद्याच्या उद्या आपलं बैठक लावायची। पालकमंत्री असतात, त्यांचे काही कार्यक्रम असून तर ते कुठं गेले असतील। एक आमचे पालकमंत्री ते लीलावतीला ॲडमिट आहेत, याच्यावर कसलं राजकारण करता? जेव्हा मुख्यमंत्री असतात बैठकीला त्या टायमाला सर्वस्वी अधिकार त्यांच्याकडे असतात।
त्या बैठकीला हे तानाजी सावंत होते, गुलाबराव पाटील होते, महाजन होते, अनिल पाटील होते, हे सर्व होते ना. परंतु याला बातमी करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होतं आहे किंवा पाणी टंचाई आहे, चारा टंचाई आहे, यावर यांचं भाष्य नाही आहे. कोण उपस्थित आहे, कोण अनुपस्थित आहे, हा विषय नसतो. सर्वसामान्याला काय दिलासा द्याल यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा मुख्यमंत्र्यांनी घडून आणली आणि त्यावर आदेशित सुद्धा केलेलं आहे. शिरसाट साहेब, तुम्ही स्पष्ट बोलता. एक प्रश्न आहे आणि तो असा आहे की गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्याबाबत जी घेतलेली भूमिका आहे त्याने शिवसैनिकांची कुठेतरी अडचण होते का, शिवसेनेची अडचण होते? अनिल परब तर टोला लगावत आहेत की त्यांना पक्षात घ्यायचं आहे की नाही, हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. बघा, कीर्तीकरांनी ती भूमिका का घेतली याबद्दल सर्वांना संशय आहे. बोलून जरी दाखवत नसलं तर कीर्तीकरांना अशी भूमिका घेऊ नये या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही आहोत. आपल्या मुलाच्या उमेदवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होतं. उबाठा गटाने केलेला ती गेम तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. त्यांच्याच घरातून उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणं कशी लागतील किंवा त्यांना मजबुरीने यांचं काम कसं करावं लागेल असा हा तो डाव होता. म्हणून कीर्तीकर सारख्या मोठ्या नेत्याने शांत बसणं हा त्याच्यावरचा पर्याय होता. ही चर्चेला आता वाव दिलेला आहे आणि म्हणून आता चर्चेची ही लाईन कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. पण तरी आमच्याकडे जी काही समिती आहे त्या समितीकडे हे प्रकरण गेलेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटतं 2-3 दिवसामध्ये निर्णय सुद्धा होईल. एक त्यांच्यावरती निलंबनाची टांगती तलवार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते, खरं आहे काय? नाही, त्याच्यावर अखेरचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ते निर्णय घेतील. परंतु जी आमची समिती आहे त्यांच्याकडे हे प्रकरण गेल्यामुळं त्यांच्यामध्ये सगळं बोलाचाली होऊन किंवा त्यांच्यामधला सगळा त्यांचा अहवाल घेऊन नंतरच कारवाई करायची का नाही करायची हे मुख्यमंत्री ठरवतात. प्रवीण दरेकरांनी आरोप केले की बिनविरोध त्यांना ही निवडणूक करायची होती आणि शेवटच्या क्षणी ते माघार घेणार होते. यामध्ये मग अडसुळांची एंट्री झाली. अडसुळांनी बरीच विधानं त्या ठिकाणी केली. राज्यपाल बनवण्याची तयारी होती भाजपची आम्हाला, असं सुद्धा ते म्हणाले. यानंतर गजानन कीर्तीकर यांच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही असं देखील ते दावा करतायत. काय म्हणाले? नाही, काय घडलंय, काय कोणी कुणाला आश्वासन दिलं याबद्दलची मला माहिती नाही. त्यावर मी भाष्यही करणार नाही. परंतु मला वाटतं ह्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत ज्यामुळे पक्ष अडचणीत येईल. जर वक्तव्य जर यांनी केले तर इतरांकडे वेगवेगळा संदेश जातो. मग आम्हाला नाविलाज असतो, शिंदे साहेबाला सांगावं लागेल, साहेब यांना कुठेतरी आता आवर घालण्याची वेळ आलेली आहे. यांना आवर घाला, नसता त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करा. नक्कीच. त्यामुळे व्यवस्थित समज दिली जाईल या सगळ्या नेत्यांना. समन्वय कुठेतरी कमी पडतो असं म्हणा. नाही, आता त्याचा प्रयत्न तर आम्ही करतोय आणि मला वाटतं शिंदे साहेबांची त्यांची चर्चाही चालू आहे. योग्य तो निर्णय निश्चित होईल. पण नाही झाला तर त्याच्यावर एखाद्या वेळेला कारवाई करावी की काय अशा प्रकारचा सुद्धा निर्णय शिंदे साहेबाला घ्यावा लागेल. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आता बरेचसे अपडेट येऊ लागलेले आहेत. आरोपी जे आहेत विशाल अग्रवाल त्यांच्या वडिलांना सुद्धा आता त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आरोपीला जबरदस्ती करून डांबून ठेवलं, त्याच्यावरती दबाव टाकला असा त्यांच्यावर आरोप आहे. किती गंभीर आहे हे सगळं प्रकरण? मुळामध्ये त्या अग्रवालने केलेले कारनामे जे आहेत, अनेक कारनामे आता उघडकीस येत आहेत आणि पोलीस योग्य दिशेने आता तपास करतायत. मग त्याच्यावर जनतेचा दबाव म्हणा किंवा जनतेचा रेटा म्हणा, परंतु आता पोलीस योग्य तो कारवाई करतायत आणि ती कारवाई मला वाटतं आता समाधानकारक आहे. म्हणून कारवाई होऊ द्या. काही लोक ह्या कारवाईचं सुद्धा भांडवल करायचा प्रयत्न करतात. ते दंगेकर काहीतरी बसले आयुक्तालयाच्या समोर, आयुक्ताला बदली करा, निलंबित करा वगैरे मागण्या घेऊन. ही वेळ ती नाही आहे. ज्या वेळेला जे काम करायचं ते काम करा ना. आता तुम्हाला आरोपीबद्दलचं कारवाई करायची का त्याची बदली करायची? परंतु अशा मागण्या करून हायलाईट होण्यासारखं काम करत जर असाल तर मला वाटतं हा राजकीय स्टंट होतो आणि अशा स्टंटबाजी केल्यामुळं लोकांमध्ये आपल्याबद्दल, राजकीय नेत्यांबद्दल सुद्धा चुकीचा मेसेज जातो. नक्कीच. त्यामुळे राजकारण होऊ नये असं म्हणा. राजकारण करूच नका ना. ज्यांचा जीव गेला त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा ना. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पोलिसाकडे सुपूर्द करा, त्यांना सहकार्य करा. पोलिसाचे मानसिक खच्चीकरण करू नका तुम्ही. पोलिसांना मग असं वाटेल की चलो यार काही केलं तरी आपल्यावरच जर हे कारवाई करायची मागणी करत असेल तर जाऊ द्या, जसं होईल तसा तपास. नाही, पण बरेच मोठे मासे गळायला लागतील असं वारंवार विरोधक म्हणतात. त्यांचा कल कुठेतरी अजित पवार गटाकडे असं म्हणावं का? तो कोणी विरोधी पक्षाचा नेता असो, सत्ताधारी पक्षाचा नेता असो, आमदार असो, कोणी मंत्री असो, सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे जो कोण त्याच्याशी निगडीत असेल. आम्ही त्या भूमिकेत आहोत ना.
म्हणून कुणावर कारवाई होईल त्या भीतीपोटी कोण काय करतंय असं काही समजण्याचा अर्थ नाही आहे. हे फक्त राजकीय नेतेच नाही तर या माणसाचा अग्रवालचा 2 नंबर म्हणजे राज्यांपासून सर्वांशी संबंध आहे असं उघडकीस आलं आहे. गोव्याला कुणाचा खून केल्याचा उघडकीस येत आहे. म्हणून हेच प्रकरण सिरियस आहे. याला इतकं इझिली घेऊ नका आणि म्हणून पोलिसांना सहकार्य करा हीच माझी तरी भूमिका असेल. नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांचं आज निधन झालं आणि त्यामुळे शोककळा पसरलेली आहे शिवसेनेमध्ये. तुम्ही देखील त्यांना ओळखत होतात, शिवसेनेमध्येच ते काम करायचे, बऱ्याच लाठीचार्जमध्ये आपण त्यांना पाहिलं, काय म्हणाल? पांडुरंग सकपाळ हा हाडाचा कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून काम करताना तन्मन धनाने अनेक वर्षे त्यांनी काम केलं आहे. ज्या बाळासाहेबाबद्दल त्यांची निष्ठा होती ती निष्ठा त्याने अखेरपर्यंत जपली. असा माणूस शिवसेनेतून त्याचा मृत्यू होतो किंवा तो आपल्याला सोडून जातो त्याचं दुःख प्रत्येक शिवसैनिकाला होतं. म्हणून पांडुरंग सकपाळांनी अचानक जाणं हे आम्हाला सर्वाला दुःखदायी आहे. आम्हीसुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि भविष्यातसुद्धा असे प्रकरण जेव्हा जेव्हा येतात किंवा अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा एक कुटुंबातला सदस्य म्हणून मनाला यातना जरूर होतात. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही लंडनचा उल्लेख केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता लंडनला चाललेत कुटुंबियांसोबत. त्याच्यावर टीका केली आहे सुनील राऊत यांनी, आमदार सुनील राऊत यांनी. ते म्हणतात की मुख्यमंत्री जाऊ शकत नाही कारण त्यांना त्या ठिकाणी इंग्रजी येत नाही, मग तिथे जाऊन काय हिंदी मराठीमध्ये बोलणार का? टोला लगावला, काय म्हणाल? संजय राऊत सुट्टीवर आहेत मला वाटतं. आता सुनील राऊतची वेळ आली. लंडनला हे उद्धव ठाकरे पहिल्यांदा नाही आहे. या दरवर्षीचा त्यांचा आराम दौरा असतो आणि आता ते तिकडे जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत. लंडनला जाऊन मराठवाड्याच्या दुष्काळाची पाहणी लंडनहून करणार आहेत. त्यांच्याकडे सगळं यंत्रणा आहे तिथे. यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. लोक मरो, शेतकरी मरो, कोणी कामगार मरो, त्या डोंबिवलीमध्ये आग लागो तिथपर्यंत जायला वेळ नाही मिळाला. लंडनला जायला वेळ येणार. आणि आम्हाला इंग्लिश येते की नाही येते, आम्हाला काय तिथं बाया नाचवायच्या नाहीत. आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे महत्त्व आम्हाला आहे. कोण काय करतं ना फॉरेनला जाऊन याची आता उगाच आता मला बोलायला नका लावू. फॉरेनच्या काय जे येणारे जे आहेत अप्सरा या गोव्यामध्ये मी पाहिलेलं आहे. W हॉटेलमध्ये कोणत्या नेत्यांबरोबर होत्या. म्हणून आम्हाला इंग्लिश येत नाही त्यांच्याशी बोलतानाची. आम्हाला आमची मायबोली मराठी येते, ती शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी. म्हणून आमच्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला इंग्लिशचा जर जास्त गर्व असेल तर तुम्ही लंडनला शिफ्ट व्हा. नक्कीच. पण एक महत्त्वाचा आरोप त्याच्यामध्ये याचा आहे आणि तो गंभीरसुद्धा आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री यासाठी लंडनला जात नाही कारण त्यांच्या मागे असलेले जे 40 गद्दार आमदार आहेत ते फुटतील याची त्यांना भीती वाटते. आता आम्ही फुटो का राहो, तुम्ही आमची चिंता करू नका. तुमच्याकडे जे राहिलेत ना त्यांना सांभाळा. बाबा रे, लवकर जाणार आहेत ते सर्व. आणि संजय शिरसाट बोलतो लक्षात ठेवा, आता तुम्हाला काही दिवसात दिसतील हे सगळे गेलेले असतील आणि यांचं हेच स्वतः लंडनला शिफ्ट होतील. आणि मला वाटतं या 15 लोक 12-13 लोकांना जर घेऊन गेले असते ते तरी अबाधित राहिले असते. परंतु आता तुमची खैर नाही. तुम्हाला तुमचा पश्चाताप हा करावाच लागेल. ज्या शिवसेना प्रमुखाच्या निष्ठेवर तुम्ही त्यांनी केलेल्या वाटचालीवर जो तुम्ही ब्रेक दिलेला आहे, त्यांनी जे काही आयुष्यभर जपलं त्याचा जो तुम्ही लिलाव केला आहे त्या लिलावाची भरपाई तुम्हाला करावी लागेल. म्हणून जनता आता तुम्हाला माफ करणार नाही एवढं मात्र नक्की आहे. नक्कीच. तर आपण पाहतो या ठिकाणी संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तरं दिलेली आहेत आणि पुन्हा एकदा संजय राऊत आणि सुनील राऊत यांना देखील टोला लगावलेला आहे. उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.